विश्वास आणि अतूट नातेसंबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर वेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय। पंजाबी, चायनीज, तंदुरी, आईस्क्रीम व मिल्कशेक आणि बरेच नाविन्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर वेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय। त्याचबरोबर डोहाळे जेवण, बारसे, मुंज, वाढदिवस, साखरपुडा, लग्न, कॉन्फरन्स, मीटिंग, गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय। संपर्क मोबाईल नंबर 99 684 399। टेंभू 6व्या टप्प्याचे भूमिपूजन। मुख्यमंत्री येणार 1 ऑक्टोबर 11 वाजता। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभ सोहळा 2 ऑक्टोबर रोजी होणार होता। त्या कार्यक्रमामध्ये बदल होऊन हा समारंभ 1 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे। या कार्यक्रमास इतर मंत्री देखील उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांनी सांगितले। यशस्वी होण्यासाठी माणसानं आयुष्यात स्वप्न पहावीत आणि ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं म्हणतात। स्वप्न म्हणजे जाणीवेचा आविष्कार। स्वप्न जर लोकहिताचे, जनकल्याणाचे, सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे असेल तर ते बनते दिव्य स्वप्न। आणि जे पूर्णच होणार नाही अशा नकारात्मक निराशेतून पाहिले जाते त्याला म्हणतात दिवा स्वप्न। दिवा स्वप्न हे कधीच पूर्ण होत नाही आणि दिव्य स्वप्न मात्र साकारण्यासाठी लागते प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास, चिकाटी, प्रामाणिकपणा, त्याही पेक्षा लागते ती कामावरील अढळ निष्ठा। हे दिव्य स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं ना तेव्हा अवतरते नवी पहाट। सकारात्मक बदल होऊ लागतो आयुष्याचा आणि कळत न कळत मिळत जाते ते समाधान। त्या भावना दिसू लागतात चेहऱ्यावर, हो चेहऱ्यावर। आज खानापूर मतदारसंघातील अबालवृद्धांच्या चेहऱ्यावर खरंच ज्या आनंदाच्या भावना दिसतायत ना त्यामागे कारण आहे एका माणसानं पाहिलेलं आणि सत्यात उतरत असलेलं दिव्य स्वप्न। त्या माणसाचं नाव आहे अनिल कलजेराव बाबर, म्हणजेच सर्वसामान्यांचे अनिल भाऊ। एक दमदार आमदार, एक पाणीदार आमदार आणि त्यांनी पाहिलेलं आणि जे पूर्णत्वास जात असलेलं दिव्य स्वप्न म्हणजेच आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे।